अगदी गोल गरगरीत काटेरी आणि मस्त खुसखुशीत अशी ही भाजणीची चकली बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर या चकलीसाठी भाजणी करताना एक खास गोष्ट आपण यामध्ये घालणार आहोत, ज्यामुळे चकली अगदी कुरकुरीत होते आणि अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। 1 किलोची भाजणी आणि त्यापासून 1 किलोची चकली अगदी अचूक प्रमाणामध्ये आपण बघणार आहोत। यासाठी इथे मी 400 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ इथे तुम्ही कोणताही घ्या, अगदी रेशनचा घेतला तरी चालेल, पण तांदूळ अगदी जुना असावा। 400 ग्रॅम वजनामध्ये तांदूळ आहे, वाटीने 4 वाटी घेतलेला आहे। 100 ग्रॅमची ही वाटी आहे आणि हरभरा डाळ मी वजनामध्ये 200 ग्रॅम आणि या वाटीने 2 वाटी घेतलेली आहे। इथे मी उडदाची डाळ 50 ग्रॅम आणि वाटीने अर्धी वाटी घेतलेली आहे। त्याचबरोबर मुगाची डाळ सुद्धा मी अर्धी वाटी आणि वजनामध्ये 50 ग्रॅम घेतलेली आहे। पोहे इथे मी 25 ग्रॅम घेतलेले आहेत, वाटीने अर्धी वाटी। साबुदाणा 50 ग्रॅम घेतलेला आहे आणि वाटीने अर्धी वाटी घेतलेला आहे। धणे इथे मी 20 ग्रॅम घेतलेले आहेत, वाटीने अर्धी वाटी। आणि जिरे इथे मी वजनामध्ये 10 ग्रॅम घेतलेले आहेत आणि या वाटीने पाव वाटी इथे मी जिरे घेतलेले आहेत। आता या घेतलेल्या भाजणीच्या सगळ्या साहित्यापैकी या तिन्ही डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून मग आपल्याला ही भाजणी बनवावी लागते। पण आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ही भाजणी बनवणार आहोत, त्यामुळे हे धान्य धुवायचे आणि सुकवायची अजिबात गरज नाही। या तिन्ही डाळी कापडाने स्वच्छ 2 वेळा पुसून घ्यायच्या। तांदूळ सुद्धा 2 वेळा पुसून घ्यायचा आहे। जर रेशनचा तांदूळ असेल त्यामध्ये धूळ किंवा कचरा जास्त असतो, त्यामुळे हलक्याशा दमट कापडाने आधी तांदूळ पुसून घ्यायचा, त्यानंतर कोरड्या कापडाने स्वच्छ हा तांदूळ पुसून घ्यायचा। तांदूळ अगदी स्वच्छ होतो। आता या घेतलेल्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ अशा कापडाने मी पुसून घेते। तर या डाळी तांदूळ स्वच्छ पाकडून निवडून मी घेतलेला आहे आणि आता कापडाने स्वच्छ असं पुसून घेते। आता या भाजणीमध्ये मी जी खास गोष्ट घालणार आहे ती सुद्धा निवडून पाकडून मी घेतलेली आहे, त्याला पुसायची अजिबात गरज नाही। तर इथे घेतलेल्या सगळ्या डाळी आणि तांदूळ मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि या पद्धतीने केलेली भाजणी अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने होते। तांदूळ डाळी पुसून घेतल्या। पोहे आणि साबुदाणा मी निवडून घेतलेला आहे, याला पुसायची अजिबात गरज नाही। आता या सगळ्याची आपण भाजणी बनवून घेऊया। तर इथे भाजणीचं हे साहित्य भाजण्यासाठी अशा प्रकारची ॲल्युमिनियम, पितळेची किंवा लोखंडाची कढई वापरायची आहे। धान्य अगदी छान भाजलं जातं। स्टीलच्या कढईचा वापर अजिबात करायचा नाही। तर मध्यम गॅसवरती आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ भाजून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ कमी प्रमाणात आहे। मध्यम गॅसवरती 5 ते 6 मिनिटांमध्ये हा तांदूळ छान भाजला जातो। तांदळाचा खमंग असा सुवास आला पाहिजे, तांदूळ छान फुलून येतो आणि असा टप्पोर दिसतो, म्हणजे ओळखायचं हा तांदूळ आपला भाजला गेलेला आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही। सगळी भाजणी आपण मध्यम ते बारीक गॅसवरतीच भाजणार आहोत। हा तांदूळ भाजत असताना 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत। तांदळाचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे, तांदूळ टप्पोरा दिसतोय, मस्त असा फुलून आलेला आहे। तर आता हा तांदूळ छान असा भाजलेला आहे, हा काढून घेते आणि तांदूळ आपल्याला एखाद्या कापडावरती पसरवून ठेवायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। तांदूळ काढल्यानंतर हरभरा डाळ भाजून घेते। हरभरा डाळ आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरती भाजायची आहे आणि 4 ते 5 मिनिटांमध्ये ही हरभरा डाळ भाजून होते, अगदी कमी प्रमाणात आहे। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि ही हरभरा डाळ अगदी हलक्याशा रंगावरती आपल्याला भाजायची आहे। खमंग अशी भाजली गेली पाहिजे आणि याचा छान असा सुवास आला पाहिजे, इथपर्यंत आपण ही हरभरा डाळ भाजून घेणार आहोत। तर इथे साधारण 4 मिनिटे झालेली आहेत। हरभरा डाळीचा अगदी हलकासा रंग बदललेला आहे, खमंग असा सुवास येतोय। तर आता ही हरभरा डाळ मी काढून घेतली आणि आता अगदी बारीक गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिट आपण ही उडदाची डाळ भाजून घेणार आहोत। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, अगदी बारीक गॅसवरती ही डाळ भाजायची आहे, म्हणजे खमंग आणि खरपूस अशी भाजली जाते। अगदीच लालसर रंगावरती ही उडदाची डाळ भाजायची नाही आहे। हलकासा रंग यायला लागला आणि खमंग असा सुवास यायला की ही उडदाची डाळ आपण काढून घेणार आहोत। तर या डाळीचा रंग थोडासा बदललेला आहे, छान सोनेरी रंग असा आलेला आहे, खमंग खरपूस याचा सुवास येतोय। ही डाळ भाजलेली आहे, तर आता काढून घेते। मूग डाळ सुद्धा अगदी बारीक गॅसवरतीच भाजायची आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये ही डाळ भाजून होते। खूप जास्त रंग बदलायचा नाही आहे, अगदी हलक्याशा रंगावरती खमंग आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। अगदी हलकासा रंग या मूग डाळीला आलेला आहे, खमंग असा सुवास येतोय। तर ही मूग डाळ काढल्यानंतर मी साबुदाणा भाजून घेते। साबुदाणा मध्यम गॅसवरती भाजायचा आहे। 2 ते 3 मिनिट हा साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत आणि साबुदाणा छान फुलायला लागतो आणि टप्पोरा दिसतो, म्हणजे ओळखायचं की हा साबुदाणा छान असा भाजला गेलेला आहे। इथे साबुदाणा बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मस्त फुलून आलेला आहे। साबुदाणा भाजलेला आहे, काढून घेते आणि आता याच्यामध्ये आपण पोहे भाजणार आहोत। पोहे बारीक गॅसवरती भाजायचे आहेत, अगदी 2 मिनिटांमध्ये पोहे भाजून होतात।
छान कुरकुरीत हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटांमध्ये हे पोहे छान असे भाजले गेलेले आहेत। अशा हाताने थोडेसे चुरून बघायचे, मस्त चुरा होतो। हे पोहे छान भाजलेले आहेत। हे पोहे आता काढून घेते आणि कुरकुरीत चकलीसाठी एक खास गोष्ट आपण जी घालणार आहोत ती गोष्ट म्हणजे रवा। या रव्यामुळे चकली छान कुरकुरीत होते, शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। पिठाला छान चिकटपणा येतो, त्यामुळे चकली पाडताना अजिबात तुटत नाही। रवा वजनामध्ये 200 ग्राम या वाटीने 2 वाटी मी घेतलेला आहे आणि हा रवा सुद्धा आपल्याला छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर हा रवा भाजायला 3 ते 4 मिनिटे लागतात। मध्यम गॅसवरतीच रवा भाजायचा आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे। रवा भाजला ओळखायचा कसा, रवा छान फुलून येतो आणि अगदी हलकासा याचा रंग बदलतो। रवा अगदी छान सळसळीत दिसतो। मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटात रवा भाजलेला आहे, खमंग सुवास येतोय, अगदी हलकासा रंग बदललेला आहे। रवा असा सळसळीत दिसतोय, मस्त असा फुलून आलेला आहे, म्हणजे हा रवा छान भाजलेला आहे। हा रवा आता काढून घेते। आता गॅस इथे मी बंद केलेला आहे। कढई खूप गरम आहे। या गरम कढईमध्येच आपल्याला धणे आणि जिरं छान गरम करून घ्यायचं आहे। धणे आणि जिरे जास्त भाजायचे नाही आहेत, गरम असलेल्या कढईमध्ये घालायचे आहेत आणि मिनिटभर हे परतून घ्यायचे आहेत। हे धणे जिरे आपल्याला फक्त गरम करायचे, जास्त भाजायचे नाहीत किंवा याचा रंग बदलला नाही पाहिजे। हे सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे आणि एखाद्या कापडावरती आपल्याला हे काढायचं आहे आणि व्यवस्थित असं हे पसरवून द्यायचं आहे। कापडावरती पसरवूनच हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं आहे। सगळं साहित्य व्यवस्थित थंड झाल्यानंतर हे आपण गिरणीतून दळून आणायचं आहे। तर ही भाजणी सगळी थंड करून गिरणीतून अगदी बारीक याचं पीठ मी बनवून आणते। तर सगळी भाजणी थंड झाल्यानंतर डब्यामध्ये घालून गिरणीतून दळून आणलेली आहे आणि चाळून घेतलेली आहे। तर इथे अगदी बारीक अशी ही भाजणी तयार झालेली आहे। तर इथे अगदी अचूक प्रमाणामध्ये 1 किलोची ही भाजणी आपली तयार आहे। यापासून बनणारी चकली अगदी कुरकुरीत, मस्त खुसखुशीत आणि फारच चविष्ट होते। तर आता 1 किलो भाजणीपासून 1 किलो चकलीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते अगदी अचूक प्रमाणात आपण बघणार आहोत। तर या 1 किलो भाजणीसाठी 1 लिटर पाणी उकळण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। यानंतर इथे मी तेल घेतलेलं आहे। तर वजनामध्ये 70 ग्रॅम आणि अशा 100 ग्रॅमच्या वाटीने पाऊण वाटी आपल्याला तेल लागणार आहे। तर हे तेल सुद्धा आपल्याला कडकडीत गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तेल गरम करायला ठेवलंय। तोपर्यंत या भाजणीमध्ये आपण इतर साहित्य घालूयात। इथे मी तीळ घेतलेला आहे, वजनामध्ये 30 ग्रॅम आणि चमच्याने 4 चमचे तीळ घेतलेला आहे। वजनामध्ये 15 ग्रॅम आणि चमच्याने 1.5 चमचा ओवा घेतलेला आहे। पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचा आहे। यानंतर यामध्ये मी तिखट घालते। वजनामध्ये साधारण 50 ग्रॅम आणि चमच्याने 5 चमचे हे मी तिखट घेतलेलं आहे। यानंतर इथे मी चमच्याने अगदी छोटे 4 चमचे हे मीठ घेतलेलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 25 ते 30 ग्रॅम आपल्याला मीठ घ्यायचं आहे। मीठ तुम्हाला जर कमी लागत असेल, तिखट कमी लागत असेल तर ते तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मोजून घेतलेलं तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। हे सगळं तेल या पिठामध्ये घालायचं आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं थंड झालं की हातानेच हे सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं। या पिठाला घातलेलं तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। सगळं तेल पिठाला अशा पद्धतीने चोळून घेतल्यानंतर हे पीठ असं अगदी मऊसूद आणि हलकं फुलकं जाणवतं आणि या पिठाचा थोडासा मुटका वळून बघायचा। असा मुटका या पिठाचा झाला पाहिजे, म्हणजे या पिठामध्ये आपलं तेलाचं जे मोहन आहे ते अगदी परफेक्ट पडलेलं आहे। तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळते किंवा तेलकट होते आणि तेलाचं प्रमाण कमी झालं तर चकली मऊ पडते आणि कटकटीत सुद्धा होते। आता हे उकळलेलं पाणी या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पाणी एकदम न घालता पाणी थोडं थोडं टाकून अशा पद्धतीने हे पीठ अगदी तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पाणी फक्त गरम करून घ्यायचं नाही आहे, छान उकळी काढून हे पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने मिक्स करायचं। पाणी थोडंसं शिल्लक राहिल्यानंतर पीठ सगळं तळापासून मिक्स करायचं आणि अशा पद्धतीने अधूनमधून थोडासा गोळा चेक करायचा, म्हणजे पाण्याचा अंदाज तुम्हाला येईल। छान घट्टसर गोळा झाला पाहिजे। जर थोडं पाणी शिल्लक राहत असेल तर ते ठेवून द्यायचं। असा हा गोळा छान दाबून घ्यायचा आणि हे पीठ वाफण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटे ठेवून द्यायचं। 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ काढलेलं आहे, चमच्याने थोडंसं मोकळं करून घ्यायचं आणि आता याचा छान असा गोळा मळून घ्यायचा। तर पाणी मी अगदी योग्य प्रमाणात घातलेलं आहे, त्यामुळे वरून पाणी घालायची गरज नाही। तुमचा हा गोळा जर अगदीच घट्टसर असेल तर हलकंसं कोमट पाण्याने तुम्ही हा गोळा मळून घेऊ शकता। गोळा असा छान घट्टसर असला पाहिजे, त्यामुळे सुरुवातीला पाणी थोडंसं कमी घातला आणि पीठ मळताना तुम्ही लागेल तसं थोडंसं कोमट पाण्याचा वापर केला तरी चालेल। तर आता याच्यातील एक गोळा मी काढून घेतलेला आहे। राहिलेले जे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि हा गोळा पुन्हा एकदा 1 मिनिटभर आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याची आपण चकली बनवणार आहोत। मळून घेताना थोडंसं पीठ खाऊन चेक करायचं आहे। यामध्ये जर तुम्हाला
तिखट मीठ लागत असेल तर पुन्हा एकदा टाकून मळून घ्या आणि मग याची चकली बनवा। तर साच्याला आतून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे आणि आता चकली बनवून घेऊया। तर आता चकली पाडताना तुम्ही बघत असाल की चकलीचं हे जे पीठ आहे कितीही ताणलं किंवा ओढलं तरी अजिबात चकली तुटत नाही आहे। तर आपण जी खास गोष्ट यामध्ये घातलेली आहे त्यामुळे या चकलीच्या पिठाला छान चिकटपणा येतो आणि ही चकली अजिबात तुटत नाही। तर चकलीचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि 3 ते 3.5 वेड्यांचीच ही चकली बनवायची। अगदी परफेक्ट अशी ही साईज आहे। याच्यापेक्षा तुम्हाला लहान हवी असेल किंवा मोठी हवी असेल तर तुम्ही बनवू शकता। तर या पद्धतीने केलेली ही जी भाजणी आहे त्यामध्ये घातलेली खास गोष्ट आहे त्यामुळे चकली अगदी परफेक्ट आणि मस्त कुरकुरीत होणार आहे। इथे मी काही चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता या तळून घेऊयात। चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। एक छोटासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा, पटकन वरती आला पाहिजे आणि असे याला बुडबुडे आले पाहिजेत, इतकं गरम तेल असावं। तेल अगदी छान कडक असावं पण अगदी धूर निघेल इतकं कडकडीत तेल करायचं नाही आहे। आणि गॅस सुरुवातीला आपण जेव्हा चकली सोडतो त्यावेळेला गॅस थोडासा मोठा ठेवायचा। चकली सोडून झाल्यानंतर हलकीशी कडक होते तेव्हा आपल्याला गॅस थोडासा मध्यम करायचा आहे। चकली तेलात सोडल्यानंतर याला लगेचच झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे। हलकीशी वरची बाजू जी आहे चकलीची ती कडक झाली पाहिजे, त्यावेळेला आपण ही चकली पलटवून घेणार आहोत। चकली तळताना तेल अगदी परफेक्ट गरम असलं पाहिजे, जास्त कडकडीत तेलसुद्धा नको किंवा अगदीच कमी तापलेलं तेलसुद्धा नको। वरची बाजू अशा पद्धतीने झाऱ्याने चेक करून घ्यायची, हलकीशी कडक जाणवते अशा वेळेला आपल्याला ही चकली पलटवून घ्यायची आहे। आता चकली अशी पलटवून घेतल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजे मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच इथून पुढे सगळी चकली आपण तळून घेणार आहोत। ही चकली दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। चकलीचे सगळे बुडबुडे कमी झाले पाहिजेत आणि या चकलीला छान सोनेरी रंग आला पाहिजे, इथपर्यंत आपण ही चकली छान अशी तळून घेणार आहोत। चकली तेलामध्ये सोडतानाच फक्त गॅस मोठा करायचा आहे, त्यानंतर आपल्याला गॅस मध्यम ठेवून ही चकली तळायची आहे। मध्यम गॅसवरती चकली तळून घेतलात तर आतपर्यंत छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। मोठ्या गॅसवरती सगळी चकली तळून घेतलात तर ती वरून तळी जाते, आतून मऊ राहते किंवा कच्ची राहते आणि त्यामुळे ती मऊ पडते किंवा कटकटीत होते। तर अशा मस्त रंगावरती ही चकली तळून घेतलेली आहे। चकली मस्त कुरकुरी झालेली आहे, छान काटे याला आलेले आहेत। ही चकली काढून घेते आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या चकल्या बनवून तळून घ्यायच्या आहेत। तेलात बसतील एवढ्याच चकल्या आपल्याला एका वेळी तेलात सोडायच्या आहेत। जास्त चकल्या जर तुम्ही तेलात सोडलात तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि चकली तुटण्याची किंवा मोडण्याची शक्यता असते। तर अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या चकल्या मी बनवून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही जर ही चकली बनवलात तर अगदी खुसखुशीत मस्त तोंडात विरघळणारी आणि अगदी कुरकुरीत होते आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहते। तर ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा खास गोष्ट घालून ही खमंग आणि चविष्ट चकलीसाठी 1 किलोची भाजणी आणि त्यापासून तयार केलेली ही 1 किलोची चकली हे सगळं अचूक प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही चकली जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। तर एक चकली इथे तुम्हाला मी तोडून दाखवते, बघू शकता अगदी हलकी फुलकी चकली झालेली आहे। एक तुकडा खाऊन दाखवते। याच्या आवाजावरून लक्षात आलं असेल चकली किती कुरकुरी झाली आहे।